हाय हॅलो नमस्कार सखी. डोहाळे जेवण ह्या तर मुलीच्या आयुष्यातील खूप खास आणि आठवणी जपण्यासाठीचा सुंदर क्षण असतो. त्याशिवाय डोहाळे जेवणाचे होणाऱ्या आईला आणि बाळासाठीही भरपूर सारे फायदे असतात हे आपल्याला माहीत आहे. तर ते खासच व्हायला हवं नाही का. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोहाळे जेवण डेकोरेशनमधील अगदी लहान सहान गोष्टींची माहिती आणि त्याचे काही पर्याय पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला डोहाळे जेवणसाठी कसं डेकोरेशन करता येईल याची आयडिया नक्की क्लिअर होईल. सखी या चॅनलवर आपण भरपूर उपयुक्त व्हिडिओ पाहू शकता, त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. याशिवाय डोहाळे जेवणाबद्दल आणखीनही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. डोहाळे जेवण म्हटलं की सुंदर अशी आरास आली. त्याच्यामध्येच तुम्ही एंट्रन्सच्या ठिकाणी सुंदर असं त्या मुलीचं नाव आणि तिचं बेबी शॉवर किंवा डोहाळे जेवण असा एक फॉर्मॅट तयार करून ठेवू शकता, जेणेकरून तो एक छान फोटो पॉईंट होईल आणि तिचं डोहाळे जेवण होतं हे त्या फोटोमधून इतरांसाठीही आठवण राहील. तर खूप वेगवेगळ्या पर्याय यामध्ये उपलब्ध असतात. या फोटोवरून तुम्ही एंट्रन्स डेकोरेशन कसं करू शकता याची आयडिया तुम्हाला मिळेल. त्यासोबतच डेकोरेशनमधला आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुंदर रांगोळी काढणं. तर सध्या भरपूर सारे रांगोळींचे पर्याय आणि रांगोळी आर्टिस्ट आपल्याकडे उपलब्ध असतात. त्यामुळे कोणाचं डोहाळे जेवण आहे, त्याची काय तारीख आहे आणि सुंदर असा मेसेज, अशा पद्धतीची ही रांगोळी तुम्ही एंट्रन्सच्या ठिकाणी काढू शकता. तोही एक छान फोटो पॉईंट तयार होईल आणि सुंदर आठवण त्यातून जपली देखील जाईल. त्यानंतर डोहाळे जेवण ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणचं डेकोरेशन. तर डोहाळे जेवण डेकोरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपाळ्यावरती ओटी भरली जाते. तर असे सुंदर सुंदर डेकोरेट केलेले झोपाळे मिळतात. फुग्यांच्या डेकोरेशननी आर्टिफिशियल फ्लावर किंवा नॅचरल फ्लावर याच्या डेकोरेशननुसार तुम्ही हे झोपाळे निवडू शकता. जर तुम्हाला झोपाळा नको असेल तर सिंपल चेअरवरती देखील तुम्ही ओटी भरू शकता. त्याबद्दलचेही डेकोरेशनचे पर्याय उपलब्ध असतात. त्यानंतर होडी, चांदोबा असे देखील डेकोरेशनचे पर्याय उपलब्ध असतात. याच्यावरतीही खूप सुंदर फोटो येतात आणि डोहाळे जेवणामध्ये त्या होडीमध्ये किंवा चांदोबावरतीही ओटी भरण्याची खास पद्धत आहे. त्यामुळे डोहाळे जेवण डेकोरेशन म्हटलं की झोपाळा, चांदोबा, होडी हे देखील पर्याय लक्षात घ्यायला हवेत. याच्या डेकोरेशनसाठी छान छान व्हायब्रंट अशा फुलांचं डेकोरेशन करू शकता किंवा फुग्यांपासूनही हे डेकोरेट तुम्ही करू शकता. त्याशिवाय नॅचरल फ्लावर हा देखील एक पर्याय आहे, परंतु नॅचरल फ्लावर डेकोरेशन हे थोडंसं महाग जातं. यासोबतच डेकोरेशनच्या वेळी मेन एंट्रन्सचं डेकोरेशन देखील केलं जातं. मुलगा आहे की मुलगी आहे यासाठी पूर्वीच्या काळात पेढा किंवा बर्फी अशा पद्धतीने ते वाट्या काढल्या जायच्या. त्याऐवजी सध्या विठ्ठल रुक्माई, राधाकृष्ण, बेबी गर्लसाठी पिंक कलर आणि बेबी बॉयसाठी ब्ल्यू कलर अशा पद्धतीचे डेकोरेशनचे भरपूर ऑप्शन उपलब्ध असतात. त्याचाही वापर तुम्ही करू शकता. बेबी शॉवर डेकोरेशनमधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुलांचे दागिने. सध्याच्या काळामध्ये भरपूर सारे ऑप्शन यासाठीही उपलब्ध आहेत. जर तुम्हाला आर्टिफिशियल किंवा नॅचरल फ्लॉवर जर नको असतील तर सध्या अशा पद्धतीचे हे मोत्याचे दागिने उपलब्ध आहेत. त्याचाही वापर तुम्ही अगदी युनिक म्हणून करू शकता. आर्टिफिशियल फ्लॉवर किंवा नॅचरल फ्लॉवरचे दागिने देखील साधारणतः 3000 ते 5000 या रेंजमध्ये आपल्याला उपलब्ध असतात किंवा त्यापेक्षाही कमी रेंजमध्ये सध्या काही व्हरायटी उपलब्ध आहेत. अशा पद्धतीचे दागिने तुम्ही 2500 ते 3500च्या रेंजमध्येही उपलब्ध करून घेऊ शकता. तर हे दागिने डोहाळे जेवणासाठी खास घातले जातात आणि त्याची वेगळीच शोभा त्या आईला खूप छान ग्लो यायला मदत होते. त्यामुळे इतर सगळ्या डेकोरेशन सोबतच हे फुलांचे दागिने आणि आई आणि बाबा असा हा ब्रोच हा तुमच्या कार्यक्रमामध्ये असायलाच हवा. तरच ती कार्यक्रमाची शोभा अधिक वाढेल. त्यानंतर डोहाळे जेवणामध्येही सुंदर रुखवत दिला जातो. रुखवतामध्ये तिचे कोडकौतुक करणारे बऱ्याचशा वस्तू असतात, तिला आवडणाऱ्या वस्तू असतात, छान छान गिफ्ट्स असतात. त्याशिवाय ती आठवण जपण्यासाठी होडीतील, कमळ फुलातील, झोपाळ्यावरील अशाही मूर्त्या तुमच्याकडे सहज उपलब्ध होऊ शकतात. तिला आवडणारे गोड गोड पदार्थ, चटण्या, लोणची, फराळाचे पदार्थ, फळं, चॉकलेट, बिस्किट यापासून तयार केलेले भरपूर सारे पर्याय हे देखील तुम्ही रुखवतामध्ये ठेवू शकता. त्यानंतर बेबी शॉवर केक.
मुलगा असेल की मुलगी असेल, या थीमचे भरपूर सारे केकचे ऑप्शन सध्या आपल्याला उपलब्ध असतात. तर तशा आत्ता आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात असे वेगवेगळे केक तुम्ही तयार करून घेऊ शकता. डोहाळे जेवण म्हटलं की अगदी सुरुवातीपासून तयारी होते. तर साधारण 15 ते 20,000मध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळतील असेही पॅकेजेस उपलब्ध असतात. त्याचाही विचार तुम्ही एकदा करू शकता. त्यासोबतच डोहाळे जेवणासाठी काय काय सामान आवश्यक असतं, ते कशा पद्धतीने तयार करावं, त्याचं डेकोरेशन याचेही भरपूर उपयुक्त व्हिडिओ आपण सखी या चॅनलवर पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.